ब्राह्मण आणि बकरी. एक दिवस एक ब्राह्मण जवळच्या गावावरून आपल्या गावी परत येत होता. त्याच वेळी 3 भामट्यांनी त्याला तिथून येताना पाहिलं. वा वा, गाववाल्यांनी कशी छान जाडजूड बकरी दान म्हणून दिली आहे. देव त्यांचं भलं करो. वा वा वा, कशी जाडजूड बकरी आहे. आज आपल्याला मेजवानी मिळणार बहुतेक. काहीतरी युक्ती लढवून ती बकरी मिळवलीच पाहिजे. त्यात काय मोठी गोष्ट. ऐका, आता नीट ऐका मी काय सांगतो ते. पहिला भामटा ब्राह्मणाजवळ गेला. नमस्कार भटजी, तुम्ही या कुत्र्याला खांद्यावर का घेतलंय? फार मजा वाटते असं दिसतंय. अरे मूर्खा, कुत्रा आणि बकरी यामध्ये फरक कळत नाही का तुला? अहो रागावताय कशाला? तुम्हाला जर त्यातच मजा वाटत असेल तर मला काय? अरे बापरे, मला भ्रम तर नाही ना झाला? नाही नाही, ही बकरीच आहे. थोडंसं पुढे गेल्यावर त्याला दुसऱ्या भामट्यानं थांबवलं. अहो भटजी बुवा, हे मेलेलं गाईचं वासरू आपलं फार लाडकं दिसतंय, तरीही त्याला खांद्यावर घेणं तुम्हाला शोभत नाही. शेवटी तुम्ही एक ब्राह्मण आहात. अरे आंधळा आहेस की काय? अरे दिसत नाही तुला? ही जिवंत बकरी आहे, वासरू नाही. रागावू नका, मला क्षमा करा. बहुतेक माझी काहीतरी चूक झाली असावी. अरे अरे, हे काय चाललंय? हे लोक वेडे आहेत की मी वेडा झालोय? तो ब्राह्मण थोडा पुढे गेला नाही तोच. ओ भटजी महाराज, त्या गाढवाला खाली फेका. लोक तुमच्याबद्दल नाही नाही ते बोलतील. नाही रे बाबा, हे तिघही चूक कसे असतील? नक्कीच ही बकरी नाही आहे. हे काहीतरी रूप बदलणारं भूत आहे. छी छी छी, हे गाववाल्यांनी माझ्या बरोबर ही अत्यंत नीच गंमत केलेली आहे. अतिशय घाबरून काहीही न बोलता ब्राह्मणानं आपल्या खांद्यावरून बकरीला खाली फेकलं आणि तो तिथून पळून गेला. ब्राह्मण निघून जाताच तिघा भामट्यांनी बकरीला पकडलं आणि तिला शिजवून चांगली मेजवानी केली. आत्मविश्वास अत्यंत जरुरी आहे.